सलग 6 वेळेला उपमुख्यमंत्री होण्याचा इतिहास रचणारे अजित पवार महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत होते. मात्र नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. सक्रिय राजकारणामध्ये नेहमी वक्तशीर असणाऱ्या दादांवर नियतीनं अवेळी घाला घातला. बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं सोनेरी पान या निमित्तानं गळून पडलं. आपल्या कार्यशैलीनं सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारे दादा गुरुवारी अनंतात विलीन झाले. दादांच्या निधनानं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अरे बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. तत्काळ निर्णय घेण्याची शक्ती असणाऱ्या नेत्याला महाराष्ट्र मुकला. शेवटच्या क्षणापर्यंत कामात व्यस्त, अपघात स्थळी कागदांचा ढीग. प्रदीर्घ राजकीय अनुभव असताना मुख्यमंत्री पदाने दिली अनेकदा हुलकावणी. अजितदादा पवार त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास रोखठोक होतं. त्यांचं बोलणं, त्यांच्या कामाची पद्धत, वक्तशीरपणा, त्यांची प्रशासनावरची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. गेली 35 वर्ष सक्रिय निवडणुकीच्या राजकारणात असलेल्या अजित पवार यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा इतिहास रचला. मात्र मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवार हे राज्याच्या इतिहासातील दुसरे अर्थमंत्री ठरले. माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता, तर जयंत पाटील यांनी 10 आणि सुशील कुमार शिंदे यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. या वर्षीच्या अर्थसंकल्पांची त्यांची तयारी सुरू होती, पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. राजकारणात काका शरद पवार यांचं बोट पकडून आलेल्या अजित पवार यांनी स्वतःच्या कामाची वेगळीच शैली तयार केली होती. संपूर्ण आयुष्य ते एखाद्या झंझावाताप्रमाणे जगले. त्यांच्या राजकीय आयुष्यात विविध टप्प्यांवर अनेक अडचणी आल्या, राजकीय वळणे आली. त्यातून अजितदादा सावरत गेले. त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या टप्प्यांचा हा आढावा. 1982 राजकारणात सहकार क्षेत्रातून प्रवेश. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. तळागाळातील कामातून त्यांचा स्वतंत्र ओळख निर्माण करण्यावर भर. 1991 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद. ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णयांमध्ये सक्रिय भूमिका. बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. शरद पवारांसाठी राजकीय निर्णयातून त्यांनी काही महिन्यात राजीनामा दिला. 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांना कॅबिनेट मंत्रीपद. अर्थ, सिंचन, ऊर्जा यांसारख्या खात्यांशी संबंधित जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या पदाने ते राज्याच्या सत्ता केंद्रात निर्णायक स्थानावर पोहोचले. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटेच्या शपथविधीने राज्याच्या राजकारणाला मोठा धक्का बसला. 80 तास टिकलेल्या सरकारचा पहाटेचा शपथविधी या शब्दप्रयोगाची राजकीय इतिहासात नोंद झाली. फेब्रुवारी 2024 मध्ये शरद पवारांशी फारकत घेतली. पक्षातील वादानंतर आयोगाने अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत नेतृत्व म्हणून हा टप्पा त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत निर्णायक ठरला. कितीही संकट आली तरी शब्दाला किंमत असते आणि प्रसंगी ती मोजायचीही असते, हे अजितदादांकडून शिकण्यासारखे. काही इनिंग आम्ही नव्याने सुरू केल्या होत्या. ही इनिंग प्रदीर्घ चालेल
असं वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली. आमची मैत्री राजकारणापलीकडची होती. त्यांनी जाण्याची वेळ चुकवली अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते. अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. अजितदादांचं जाणं अविश्वसनीय. शरद पवारांचा राजकीय वारसा चालवणं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणं या दोन्ही गोष्टींच्या स्वप्नपूर्तीपासून दादा खूप लवकर दूर निघून गेले. त्यांच्या जाण्यानं राज्यभरात सामान्यांकडूनही व्यक्त होणारी संवेदना आणि हळहळ यापुढे त्यांचं कधीच नसणं हे अधोरेखित करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.